श्लोक 57. यस् सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. अर्थ, जो पुरुष सर्वत्र आसक्तीरहित होऊन शुभ अथवा अशुभ प्राप्त झाले असताही आनंदित होत नाही अथवा कशाचाही द्वेष करीत नाही, दुःख करत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली आहे असे समजावे. स्थितप्रज्ञाबद्दल भगवान पुढे सांगत आहेत. सर्वत्र अभिस्नेह. कोणत्याही पदार्थावर, वस्तूवर अगर कोणाही बद्दल स्नेह, प्रीती किंवा आसक्ती त्याला असत नाही. स्नेह शब्दाचा अर्थ आसक्ती असाही आहे. तसेच राग या शब्दातही तोच अर्थ अभिप्रेत आहे. शुभ गोष्टीमुळे आनंदित होऊन नाचू लागत नाही आणि अशुभाचा द्वेषही करत नाही. थोडक्यात मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे हा स्थितप्रज्ञ दुःख, शोक, भय, आनंद अशा भावभावनांमध्ये गुंतून पडत नाही. सामान्य माणूस मात्र अल्पशा सहवासात आलेल्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल लगेच आसक्ती म्हणजे स्नेह करू लागतो. अगदी एखाद्या ठिकाणी आपण गेलो, म्हणजे रेल्वेनी प्रवास करत असलो, एस टीनी प्रवास करीत असलो, तर त्या जागेबद्दल आपण अगदी तिथे थोडा वेळच बसलेला असतो किंवा बसणार असतो, तरी त्याबद्दल आपण प्रेम व्यक्त करतो व म्हणतो की ही माझी जागा किंवा हॉटेलमधली ती माझी खोली. आपले सर्व जवळचे दूरचे नातेवाईक यांचे अल्पशा विरहाचे दुःखसुद्धा तो करत राहतो, काळजी करतो. आपण भगवान श्रीकृष्णाचे उदाहरण लक्षात घेतले तर आपल्याला असे लक्षात येते की ज्या गोकुळात तो लहानाचा मोठा झाला, अनेकांचे कौतुकाचा आणि प्रेमाचा विषय होता. ज्या नंद यशोदेने त्याला जीवापाड सांभाळले होते, त्याच्यावर खूप प्रेम केले होते. गोकुळातील गोप गोपी, गाई वासरे, पशु पक्षी साऱ्यांवर कृष्णाचे आणि कृष्णावर साऱ्यांचे प्रेम होते. ते गोकुळ सोडून जाताना कृष्ण रडला नाही आणि माझे गोकुळ एकदा जाऊन यावं म्हणून तो तिथे परत कधीसुद्धा गेला नाही. इतका अलिप्तपणा ज्याचे जवळ आहे तो स्थितप्रज्ञ. त्याला जसे आसक्ती वाटत नाही तसाच कशाचाही, कोणाचाही द्वेषही वाटत नाही. आयुष्यात कधी अशुभ घडले तर तो दुःख करत नाही. कुरुक्षेत्रावर भीमाचा मुलगा घटोत्कच याचा वध कर्णाने केला. त्यावेळी धर्मराजाला खूप दुःख झाले. तो शोकाकुल झाला आणि तो म्हणाला की ह्या युद्धात आता मी थांबणार नाही, पुढील युद्ध तुम्ही कोणीतरी सांभाळा. आणि ते काम भीमाने केले. स्वतःचा मुलगा रणांगणावर मृत्युमुखी पडला असताना शोक न करता त्याने युद्ध केले. अलीकडच्या काळात म्हणजे इतिहासात आपण पाहिलं तर तानाजी उदयभानकडून मारला गेला. तेव्हा त्याचे मृत्यूचा शोक न करता किंवा स्वतःच्या मरणाचे भय न बाळगता तानाजीचे मामा म्हणजे शेलार मामा पळून जाणाऱ्या सैन्याला धीर देत उदयभानूला त्यांनी मृत्यूलोकी पाठवला. असे हे लोक स्थितप्रज्ञ असतात. कोणत्याही वेळी स्वकर्तव्याचे भान न विसरणे फार महत्त्वाचे असते. आपल्याला अजून एक उदाहरण सांगते. शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाच्या भेटीला जायचे असतात त्याच्या आधीच थोडे दिवस सईबाईंचे निधन झालेले असते, पण त्यांनी ते दुःख बाजूला सारून पुढची आपली कामगिरी अत्यंत यशस्वी रीतीने पार पाडली. इथे थांबूया. धन्यवाद.